ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 39वा अध्याय हा समाधी मंदिर निर्माण या शीर्षकाचा आहे. या अध्यायाची सुरुवात मोठी दिमागदार अशी झालेली आहे. ग्रंथकार या अध्यायाच्या प्रारंभी असं म्हणतात, धन्य धन्य शिर्डी स्थान, धन्य द्वारकामाई भुवन, तेथे पवित्र पुण्य वान, साई समर्थ वावरले. श्रोते हो, साईनाथांच्या लीला अनंत आहेत. सर्वच जर वर्णन केलं तर ग्रंथ विस्तार होईल. एकदा साई भक्त नानासाहेब चांदोरकर मशिदीत बसून सर्वांचे पाय दाबत होते. सोबत साई होतेच. बाबांचंही पाय चेपणं चाललं होतं आणि मुखाने भगवद्गीतेचा 4था अध्याय गुणगुणत होते. साईंनी विचारलं, नाना काय रे गुणगुणतोस? अरे जे काय म्हणतो आहे ते मोठ्यानं स्पष्ट म्हण. बाबांची आज्ञा होताच नानांनी 4थ्या अध्यायातील तद्वती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हा श्लोक म्हटला. ते साईंना या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हणाले, अर्जुना, गुरुसेवा आणि गुरुवंदन हेच ज्ञान प्राप्त करून देणारं आहेत. तू या मार्गाने गेला तर तत्त्व जाणणारे ज्ञानीजन तुला ज्ञानाचा रस्ता दाखवतील. साईंनी या श्लोकाच्या अर्थात श्लोकामध्ये भर घातली. ते म्हणाले, अज्ञान मुळापासून उपटून काढा, उरेल ते ज्ञान स्वयंसिद्ध असेल. अरे जो अज्ञानाचं शेवाळ बाजूला काढेल त्याच्याच बाजूला शुद्ध पाणी मिळेल. माया ही मोठी चेटकीण आहे. ज्यांनी मायेवर विजय मिळवला तो खरा ज्ञानी. साईनाथांनी अनेक संदर्भ दिले, गोड निरूपण केलं. ते ऐकून नानासाहेबांनी साई महाराजांना साष्टांग लोटांगण घातलं. ते साईंना म्हणाले, साईनाथा, तुम्ही करुणेचे सागर आहात. माझे अज्ञान दूर करा, माझ्यावर कृपा करा. सद्गुरू साई महाराजांनी भगवद्गीता शब्द न शब्द आचरणात आणली. आधी केले मग सांगितले, ही त्यांची ज्ञानदान करण्याची रीत होती. ते म्हणत, मी कोण, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, माझ्या जन्माचं कारण काय, हे काही केलं समजत नाही. मृत्यूची वेळ आली की मग गात्र थकतात आणि मग वेळ निघून गेलेली असते. सत्पुरुष आणि संत मात्र वेगळे. ते सतत सावध असतात. ते शरीर असेपर्यंत समाजासाठी शरीर झिजवतात. त्यांना देहत्यागाची वेळ आली की स्वतःच्या देहाला विश्रांती मिळावी आणि समस्त भक्तांना चैतन्य रूपाने प्रेरणा मिळावी म्हणून ते समाधीत राहतात. साईनाथांनी अगदी असंच केलं. साईनाथांनी स्वतः समाधी मंदिर बांधून घेतलं. त्यांची ही योजना इतर कोणालाही मात्र समजली नाही. साईंच्या समाधी निर्माणाची कथा आता श्रवण करूया. श्रोते हो, बापूसाहेब बुटी नावाचे एक साई भक्त होते. ते नागपूरला राहणारे होते. त्यांची साईनाथांच्या चरणी खूप श्रद्धा होती, भक्ती होती. बापूसाहेब बुटी हे स्वतःच्या कुटुंबासह साईंच्या सेवेसाठी शिर्डीत आले होते. साईंच्या प्रेमापोटी ते बाबांच्या दर्शनाच्या ओढीने शिर्डीला येत. त्यांच्या मनात एकदा आलं, शिर्डीत एखादी जागा विकत घ्यावी, एक छोटी इमारत बांधावी आणि आपण जेव्हा जेव्हा शिर्डीत येऊ तेव्हा तेव्हा त्या इमारतीत मुक्कामाला थांबावं. हा विचार बापूसाहेब बुटी यांच्या मनात जेव्हा आला तेव्हा एक मोठी अनोखी घटना घडली. ही घटना म्हणजे सद्गुरू साईनाथांनी त्यांना दिलेला खूप मोठा दृष्टांत होता. बापूसाहेब बुटी हे दीक्षितांच्या वाड्यात झोपायला आले होते. तिथेच एका बिछानात माधवराव देशपांडे उर्फ श्यामा हे सुद्धा झोपले होते. बापूसाहेब बुटी आणि माधवराव देशपांडे यांना सारखाच स्वप्नदृष्टांत झाला. दोघांनाही एकाच वेळी सेम सारखे स्वप्न पडले. बापूसाहेब बुटी यांना स्वप्नात आज्ञा देत देव म्हणाले, तुम्ही तुमचा वाडा देवघरासह नक्की बांधा. या स्वप्नाने बापूसाहेब जागे झाले व बिछाण्यावर बसून आपलं स्वप्न ते पुन्हा पुन्हा आठवू लागले. याचवेळी त्यांना शेजारी झोपलेल्या माधवराव देशपांडे यांचा झोपेच रडतानाचा आवाज ऐकू आला. बापूसाहेबांनी त्यांना उठवलं. म्हटलं, जागे व्हा माधवराव, जागे व्हा. माधवराव मला म्हणाले, देवघरासकट वाडा तयार होऊ द्या, तिथं राहू द्या, मी सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करेल. दोघांनाही समान स्वप्नदुष्ट झाल्याने इमारतीच्या बांधकामाची सुरुवात करायचं निश्चित झालं. खरं तर वाडा आणि देवघर बापूसाहेब बुटी स्वतंत्र बांधू इच्छित होते. ते बांधू शकतसुद्धा होते. ते श्रीमंत होते. त्यांनी व माधवराव यांनी साईनाथांसमोर योजना मांडली. साईनाथ म्हणाले, कुणी काही म्हणोत, आम्ही तर आमच्या जागीच असतो. साईंनी देवघरासह वाडा बांधायला परवानगी दिली. सर्वांनी कंबर कसली आणि तळमजला तयार झाला. हे बांधकाम साईनाथ स्वतः बघत, ते सूचना करत, येथे दार काढा, इथं गॅलरी हवी,
बापूसाहेब यांनी स्वतः एक छान गाभारा बांधला. त्यांच्या मनात तिथे श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना करण्याची योजना होती. माधवरावांनी जेव्हा साईबाबांना श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना करण्याबद्दल विचारले, बाबा म्हणाले, वाडा बांधून पूर्ण झाला की आपणच तिथे राहायला जाऊ ना. तिथेच आपण खेळू, तिथेच आपण बागडू, तिथेच आनंदाने वास्तव्य करू. नारळ फोडला गेला. इतकंच नव्हे तर श्रीकृष्णाची मूर्ती देखील एका कारागिराला करायला सांगितली गेली. श्रोते हो, बाबांची योजना काही वेगळीच होती. साई महाराज यांची तब्येत खालवली. या वाड्याचं काय होईल? साईंचे पाय या वाड्यात लागतील ही चिंता सर्वांना लागली. साईनाथ आपल्या अंतसमयी भक्तांना म्हणाले, मला वाड्यात ठेवून द्या. हे ऐकून सर्वांच्या मनात वेगवेगळ्या भावनांचा खेळ सुरू झाला. श्रोते हो, झालंही तसंच. साईनाथांचा देह या वाड्यात जिथे श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन होणार होती तिथे चिरंतन काळासाठी स्थिर झाला. वाडा साईंचं समाधी मंदिर झाला. धन्य धन्य ते बापूसाहेब बुटी ज्यांच्या वाड्यात बाबांचा देह कायमचा विसवला. श्रोते हो, संतांच्या नियोजनांना शब्द नाही. संतांच्या नियोजनापुढे आपल्याला काहीही समजत नाही. पुढचं कथानक काय होणार याची उत्सुकता खरं तर मलाही लागली आहे. पण झालं आहे काय, इथे हा अध्याय ग्रंथकारांनी पूर्ण केला आहे. काय होतं आहे पुढच्या अध्यायात ते पुढील अध्यायात श्रवण करूया. भेटूया पुढच्या एपिसोडच्या निमित्ताने, अध्याय क्रमांक 40च्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.